नमस्कार मैत्रिणींनो, मेजवानी बाय सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पालक पनीर करणार आहोत। त्यासाठी इथे मी एक जोडी पालक घेतलेली आहे। आपण हे शिजवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी पाणी गरम करत ठेवलेले होते। यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि पालक टाकून घेऊया। पालकला आपण 5 ते 6 मिनिटे शिजवून घेणार आहोत। पालक शिजत आलेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। पालक काढून झालेली आहे। इथे मी थंड पाणी घेतलेले आहे त्यामध्ये टाकून घेऊया। पालक गार झालेली आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे 3 ते 4, आलं घेतलेला आहे 1 तुकडा आणि 4 ते 5 लसूण। आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया। पालक बारीक झालेली आहे। इथे मी पॅन तापत ठेवलेला होता। 1 ते 2 चमचा तेल ओतून घेऊया। यामध्ये तुम्ही बटरचा पण वापर करू शकता। इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे कट करून। जिरं टाकून घेऊया, लसूण, तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। नंतर इथे कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा, तोही टाकून घेतलाय। नंतर यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला होता, तोही टाकून घेतलेला आहे। कांदा टोमॅटो शिजवून घेऊया। इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे। कांदा टोमॅटो शिजून झालेला आहे। आता आपण पालक जी बारीक करून घेतलेली आहे ती टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि गरम मसाला, धने पावडर टाकून घेतलेली आहे। मिक्स करून घेऊया। नंतर इथे मी थोडंसं पनीर किसून टाकलेलं आहे। मिक्स करून घेऊयात। त्याला थोडी उकळी आली की आपल्याला यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे। मिक्स करून घेऊया। नंतर यामध्ये फ्रेश क्रीम टाकलेली आहे।
जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही साय, दुधावरची साय असते तीही टाकू शकतात. मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये कस्तुरी मेथी टाकलेली आहे, भाजून घेतलेली आहे. नंतर क्रश करून यामध्ये टाकलेली आहे. यामध्ये आपण थोडं बटर टाकून घेतलेलं आहे. मिक्स करून घेऊया. चला तर मग आपली पालक पनीर तयार झालेलं आहे. पुन्हा एकदा फ्रेश क्रीम टाकलेलं आहे. नक्की एकदा तुम्ही घरी करून बघा, खूप चविष्ट छान लागते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.